जय हिंद भावांनो, पोलीस भरती महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अंकगणितावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न पोलीस भरतीमध्ये अगोदरच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळं ॲक्च्युअलमध्ये कसे प्रश्न येतात ते तुम्हाला कळेल आणि असेच प्रश्न आगामी परीक्षांमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत, हे लक्षात असू द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गणिताचा हा दुसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे पोलीस भरती महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गणिताची प्लेलिस्ट दिसेल, त्यामध्ये अगोदरचे व्हिडिओ पाहता येतील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी पहिलं उदाहरण असं आहे. एकच मिनिट द्या मला, एकच मिनिट द्या. तर पहिलं उदाहरण आहे या ठिकाणी 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर ती मूळची संख्या कितीने कमी झाली. आता या स्वरूपाचं उदाहरण कसं सोडवायचं माहित आहे का? गणितामध्ये चा याचा अर्थ काय होतो? गुणिले असा होतो. मग 150चा शेकडा 60 म्हणजे 150 गुणिले 60 काढून त्याचा शेकडा काढलाय आणि येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढलाय. मग याची आता शेकडा 60 म्हणजे काय? 60/100 आणि जी काही संख्या मिळाली तिचे परत 60% काढलेत म्हणजे परत एकदा 60/100. मग आता हा शून्य हा शून्य टटला, हा शून्य हा शून्य टटला, हा शून्य आणि हा शून्य टटला. 5×15 5 दोन्ही 10, बेट बे बेट्रिक 6, 3×9 9 सखी 54. मग संख्या कितीने कमी झालेली आहे? 150 वजा 54 आपल्याला करावं लागेल आणि मग 10 मधून 4 गेले राहिले 6, या ठिकाणी झाले 6, 15 मधून 6 गेले राहिले 9. तर संख्या 96 ने कमी झालेली आहे. काय उत्तर आहे? सी हे त्याचं उत्तर आहे की मूळ संख्या कितीने कमी झालेली आहे? 96 ने कमी झालेली आहे. मूळची संख्या 150 आहे आणि याचे 60% काढून परत 60% काढले तर आपल्याला 54 ही संख्या मिळाली. मग मूळची संख्या 150 मधून 54 गेले तर 96 ने कमी झालेली आहे. अतिशय सोपी पद्धत आहे की नाही? अजून भरपूर उदाहरणं पाहायची आहेत, पण जर तुम्हाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी शिकायचं असेल तर स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं आहेत आणि ही मागवण्यासाठी 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. चला तर मग आता दुसरा प्रश्न पाहूयात आपण. दुसरा प्रश्न आहे आता एका संख्येचे 12.5% हे 800 आहेत तर ती संख्या कोणती? काय म्हटलेलं आहे आपल्याला? एका संख्येचे 12.5% हे 800 आहेत तर ती संख्या कोणती? मग आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का? की सर्वात आधी एट संख्या कोणती आपल्याला माहीत नाही, मग ती 8 माना. त्या 8चे 12.5% म्हणजेच 12.5/100 आणि ती संख्या कोणती भेटलेली आहे आपल्याला? 800 भेटलेली आहे. मग आता हे भागिले आहेत, पुढे जाऊन गुणिले. आता इथं पहा, त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, हे दशांश चिन्ह जर काढायचं असेल, हे दशांश चिन्ह, तर छेदस्थानी 0 द्यावं लागेल. म्हणजे इथं 1000 झाले आणि हे दशांश चिन्ह लिहिलेला, मग ते 125/1000 होईल. मग x बरोबर 800 हे 1000 भागिले आहेत, पुढे जाऊन गुणिले होतील आणि भागिले 125. आता हे जर आपण सोडवलं तर काय होणार आहे पहा? 25 ने भाग जातो पहा. 25 5 1,600, 25 चोट 100, हे झाले 40. मग 5 येतं 5, 5 8 40 आणि 800 गुणिले 8 केलं तर 8 8 64 आणि त्याच्यासमोर 2 शून्य द्या. 6400 हे त्याचं उत्तर आहे. ब हे त्याचं उत्तर आहे 6400. तर ती संख्या कोणती आहे? 6400 आहे. चला त्याच्या पुढचा तिसरा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी सगळी उदाहरणं सोडून देणार आहे पहा. त्याचा पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीचा पगार 57,850 रुपये आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती होणार आहे? आता हे कसं सोडायचं माहिती आहे का? सरळ सरळ आपल्याला 57,850चे 20% काढावं लागतील आणि ते कसे काढायचे? 57,850 गुणिले 20% म्हणजे 20/100. मग आता 0 0 टटला, हा 0 हा 0 टटला. आता यांचा जर गुणाकार केला आपण तर असं होईल गुणाकार 5000 म्हणजे 5785
गुणिले 2. मग 5 दोन्ही 10शी 0 हातचा आला 1, 8 दोन्ही 16 आणि हातचा आलेला 17शी 7 परत हातचा आला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15शी 5 हातचा आला 1, 5 दोन्ही 10 आणि 1 18. किती आलं ते 18,570. मग उत्तर हे नाही बरं आपल्याला वाढ झाली म्हणजे ही जी संख्या आहे 57,850 त्याच्यामध्ये किती मिळवावं लागतील आपल्याला 18,570 मिळवावं लागतील. मग हे जर मिळवलं तर 0 7 आणि 5 12शी 2 हातचा आला 1, त्याच्यानंतर 8 आणि 5 13 आणि हातचा आलेला आहे 14शी 4 परत हातचा आला 1, 7 आणि 8 आणि 1 9 आणि 5 आणि 6 69,420 हे आपलं उत्तर आहे व हे त्याचं उत्तर आहे 69,420. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता पहा. पुढचा प्रश्न असा आहे एका संख्येचा 28.5% बरोबर 3,420 तर त्या संख्येचा 82.5% किती. काय म्हणत आहे मी एका संख्येचा 28.5% बरोबर 3,420 तर त्या संख्येचा 82.5% म्हणजे किती. मग समजा ती संख्या आपल्याला माहीत नाही मग ती संख्या 8 आहे त्या संख्येचे 28.5% म्हणजे 28.5 छेद 100 28.5 छेद 100 हे किती आहेत 3,420 आहेत. आता इथं पहा इथं दशांश चिन्ह आहे की नाही मग हे दशांश चिन्ह टाळण्यासाठी छेदस्थानी 1000 होतील आणि अंशस्थानी 285 होतील. मग 8 बरोबर 3,420 गुणिले 1000 भागिले 385. आता इथे जर आपण सोडवलं तर तसं सॉरी 385 नाही 285 आहे ते 28.5 आहे 285 हा. मग आता 5ने भाग जाईल पहा या ठिकाणी 5ने जर आपण भाग दिला तर इथं 5 5 25 28 मधून 25 गेले राहिले 3 35 झाले 5 7 35 या ठिकाणी पहा 5 7 30 34 मधून 30 गेले राहिले 4 42 झाले 5 8 40 राहिले 2 5 4 20. आता न 19 ने भाग जाईल पहा 19 ने जर भाग दिला आपण तर 19 त्रिक 57 या ठिकाणी 19 त्रिक 57 19 चोक 76 जास्त होते मग 19 त्रिक 57 68 मधून 57 गेले तर 18 राहिले 114 झाले 19 5 95 19 60 114. मग आता परत कितीचा भाग जाणार आहे माहित आहे का 3 येतं 3 इथं 3 येतं 3 3 म्हणजे 12 त्रिक 36 12 गुणिले 1000 केलं तर 12,000 पण हे 12,000 आपलं उत्तर आहे का नाही आपल्याला विचारले काय त्या संख्येचा 82.5%. मग आता 12,000 गुणिले 82.5% म्हणजे 82.5 छेद 100 दशांश चिन्ह टाळलं तर इथे 1000 होतील. आता हे दशांश चिन्ह नाही आहे मग ते 825 छेद 1000 हे 3 शून्य टटले हे 3 शून्य टटले मग 825 गुणिले 12 जर आपण केलं तर 12 पंचे 60 ला 0 हातचे आले 6 12 दोन्ही 24 आणि हातचे आलेले 7 30 30शी 0 हातचे आले 3 12 8 96 आणि 3 99 9,900 हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं उत्तर आहे हे त्याचं उत्तर आहे 9,900. अतिशय सोपी पद्धत आहे की नाही तर 9,900 हे त्याचं उत्तर आहे. अजूनही आपल्याला भरपूर प्रश्न पाहायचे आहेत पहा पण त्याआधी जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये हा कोर्स आहे अतिशय कमी फीमध्ये आणि संपूर्ण सिलेबस यामधनं तुमचा कव्हर होणार आहे. याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये जसे प्रश्न येतात ती सगळी माहिती यामध्ये छानपैकी शिकवलेली आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता अनवरने काय प्रश्न आहे आपला अनवरने एक यंत्र 2 वर्षांपूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केले. मशीनची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्याची आजची किंमत किती. काय म्हणत आहे मी अनवरने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केले. मशीनची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्याची आजची किंमत किती. आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का दरवर्षी किती टक्क्यांनी कमी होत आहे 8% कमी होत आहे. मग पहिल्या वर्षीचं जर आपण काढलं तर काय होईल ते 62,500 गुणिले 8/100 मग 0 0 हा 0 कटला. आता 625 गुणिले 8 जर केला आपण तर 8 पंचे 40 ला 0
काय म्हणत आहे मी, 8×45 ला 0 हातचे आले 4, 8 दोन्ही 16 आणि 4 20शी 0 हातचे आले 2, 8 सठ 48 आणि 2 किती होतात 50, म्हणजे ते आलेलं आहे 5000. लक्षात आले. परत एकदा पाहू आपण. 8×45 ला 0 हातचे आले 4, 8 दोन्ही 16 आणि 4 20शी 0 हातचे आले 2, बरोबर आहे 5000. मग पुढे काय करायचं आपल्याला, नंतरची किंमत होणार आहे पहा 62,500 वजा 5000 होणार आहेत. मग ही जर आपण वजाबाकी केली तर 0 0 5 मधून 0 गेले राहिले 5, 12 मधून 5 गेले राहिले 7, इथं 6 मधून 1 गेले राहिले 5, 57,500 आलं. पण हे आपलं उत्तर आहे का नाही, परत 8% कमी झाली म्हणून 57,500 गुणिले 8/100. परत हे 2 शून्य हे 2 शून्य टटले. 575 गुणिले 8 जर आपण केलं तर 8×45 ला 0 हातचे आले 4, 8 7 56 आणि 4 60शी 0 हातचे आले 6, 8×45 आणि 6 46, म्हणजे 4600 झालं. मग नंतरची किंमत किती होणार आहे माहिती आहे, 57,500 वजा 4600. ही जर आपण वजाबाकी केली तर 0 0 15 मधून 6 गेले राहिले 9, इथं झाले 5, 7 मधून 5 गेले राहिले 2 आणि 5 आहे तसे 52,900 हे आपलं उत्तर येणार आहे. किती नंबरचं उत्तर आहे, ब हे त्याचं उत्तर आहे. 52,900 हे आपलं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे पहा, 700 रुपयांच्या वस्तूची किंमत शेकडा 15ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. खूप सोपा प्रश्न आहे, शेकड्यावरीचा अतिशय बेसिक असा प्रश्न आहे. मग 700 रुपयांच्या वस्तूंची किंमत शेकडा 15ने वाढली. मग काय करायचं या ठिकाणी, 700 गुणिले 15/100, 0 0 टटले, 15 सती 105. मग नंतरची किंमत किती होणार आहे, 700 अधिक 105 होणार आहे. 5ला 5 0 7 आणि 8, 805 हे आपलं उत्तर आहे. क हे त्याचं उत्तर आहे 805. अतिशय सोपा असा प्रश्न होता, शेकडेवारीवरचा बेसिक असा प्रश्न होता. त्याच्या पुढे पाहता सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण मिळाले. काय म्हणले, मराठीमध्ये 75 पैकी 60 गुण, गणितात 40 पैकी 36 गुण मिळाले, विज्ञानात 50 पैकी 30 गुण व इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले. तर टक्केवारीनुसार त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त टक्के गुण मिळाले. आता पाहूयात आपण. मराठीमध्ये 75 पैकी 60 गुण, म्हणजे कसं लिहायचं ते, 60/75 याचं टक्क्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी गुणिले 100. मग 25 त्रिक 75, 25 चोट 100, 3 1 3, 3 दोन्ही 6 आणि 20 गुणिले 4 केलं तर किती आलं, 80. म्हणजे मराठीमध्ये किती टक्के गुण मिळालेत, 80%. आता गणितामध्ये पाहूया किती टक्के गुण मिळाले. गणिताचा जर आपण विचार केला गणितामध्ये तर 40 पैकी 60 ना, मग 36/40 गुणिले 100, 0 0 टटला. आता इथं पहा, बे दोन्ही किंवा 4 1 4, 4 9 36, 9 गुणिले 10 केलं तर 90%. म्हणजे गणितामध्ये किती टक्के मिळालेत, 90% मिळालेले आहेत. आता विज्ञानमध्ये पाहूयात आपण किती मिळालेत. आपल्याला सर्वात जास्त टक्के विचारलेत बरं का. तर विज्ञानमध्ये मिळालेले गुण जर आपण काढले तर 50 पैकी 30, म्हणजे 30/50 गुणिले 100, 50 × 50, 50 दोन्ही 100, 30 दोन्ही 60% झालेले आहेत. आणि इंग्रजीमध्ये 100 पैकी 75, म्हणजेच इंग्रजीमध्ये किती गुण मिळालेले आहेत त्याला, 75% गुण मिळालेले आहेत. 100ला 75 म्हणजेच 75%. मग सर्वात जास्त गुण 90% आहे की नाही, कोणत्या विषयात मिळालेले आहेत, गणितामध्ये. तर ब हे त्याचं उत्तर आहे, की कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळालेले आहेत, गणितामध्ये मिळालेले आहेत. आणि हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला ॲक्च्युअलमध्ये विचारलेले आहेत बरं का. अजून आपल्याला 3 प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं घ्यायची असतील तर 88 06 06 86 18 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. चला आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. एका जंगलात 2 वर्षांपूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षांची संख्या किती असेल. आता या ठिकाणी पहा, 2 वर्षांपूर्वी 30,000 होते, म्हणजे हे कसं सोडायचं माहिती आहे का, तर 30,000 गुणिले 6/100.
शून्य शून्य टटला, हा शून्य टटला. मग 6 18 आणि त्याच्यावर 2 शून्य द्या, ते झालं 1800. मग जनरल तोड झाली म्हणजे नंतर कितीने झाडं कमी झालेली आहेत, 30,000 वजा 1800 करावं लागेल. 30,000 वजा 1800. तर 0 0 10 मधून 8 गेले राहिले 2, इथं झाले 2. परत 10 मधून 2 गेले राहिले 8, इथं झाला 1. 30 मधून 1 गेला राहिला इथं झाले 10. 10 मधून 1 गेले राहिले 9. 3 मधून 1 गेले राहिले 2, म्हणजे 29. हे किती इथं किती होते, 30,000 होते ना. मी 3 लाख लिहिले पा इथं, मग हे सगळं चुकले ना आपलं. 1 मिनिट, 30,000च्या ऐवजी 3 लाख लिहिले. 1 मिनिट हा, लिहिण्याच्या ओढ्यात 1 शून्य वाढला. 30,000 वजा 1800. 0 0 10 मधून 8 गेले राहिले 2. इथं झाला 10 मधून 8 गेले राहिले 2, इथं झाले 2. 30 मधून 2 गेले राहिले 28, म्हणजे ते आलं 28,200. मग परत त्या 28,200चे 6% काढा. 28,200 गुणिले 6/100. हे 2 शून्य, हे 2 शून्य टटले. मग 282 गुणिले 6 जर आपण केलं तर 6 दोन्ही 1200 2, हातचा आला 1. 68 48 आणि हातचा आलेला आहे 49ला 9, हातचे आले 4. 6 दोन्ही 12 आणि 4 16, 1692. मग नंतर वृक्षांची संख्या किती होणार आहे, 28,200 वजा 1692. 10 मधून 2 गेले राहिले 8, इथं झाले 10. 10 मधून 10 गेले राहिले किती, 0, इथं झाले 7. 12 मधून 7 गेले राहिले 5, इथं झाले 2. 8 मधून 2 गेले राहिले 6 आणि हे 2 ला 2, म्हणजे 26,508. किती नंबरचं ऑप्शन आहे, ब हे त्याचं उत्तर आहे. आज झाडांची संख्या किती आहे, 26,508 हे त्याचं उत्तर आहे. विदाऊट फॉर्म्युल्याचं सगळं काही सोडून देत आहे बरं का मी तुम्हाला. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, एका शेतकऱ्याने आडत्यामार्फत 1800 रुपये प्रति क्विंटल दराने 16 क्विंटल ज्वारी विकली. म्हणजे एका क्विंटलचा दर आहे 1800 रुपये, तशी 16 क्विंटल ज्वारी विकली. आडत 2% दराने दिली तर त्या शेतकऱ्याला किती रुपये मिळाले. आता सर्वात आधी काय करावं लागेल माहिती आहे का, या 1800चे म्हणजे 1800 गुणिले 16 करावं लागेल. मग 1800 किंवा आपण असंही बरं ठीक आहे, 1800 गुणिले इथं काय दिले, आडत 2% दराने दिली. मग आपण असंही करू शकतो, 1800चे 2% काढायचे आणि जी संख्या मिळेल त्याला 16ने गुणायचं, असंही तुम्ही करू शकता. इथं परत मी 18,000 लिहिले, ते 1800 गुणिले 16 हे जर आपण केलं तर इथं पहा 0 0 16 85 16 96 16 12 10 16 8 128ला 8, हातचे आले 12. 16 16 आणि 12 28, म्हणजे ते आलं 28,800. आता याच्यावर किती टक्के दिली, 2% दिली, बरोबर आहे. मग 28,800 गुणिले 2/100. हे 2 शून्य टटले, हे 2 शून्य टटले. 288 गुणिले 2 केलं तर 8 दोन्ही 1600 6, हातचा आला 1. 8 दोन्ही 16 आणि हातचा आलेला आहे 1707, परत हातचा आला 1. 2 दोन्ही 4 आणि 1 5, 576 झालं. तर 576 रुपये आडत दिली, म्हणजे 28,800 मधून 576 काय करावं लागतील आपल्याला, वजा करावं लागतील. मग 28,800 वजा 576 जर आपण केलं तर 10 मधून 6 गेले किती राहतात, 4 राहतात. 10 मधून 6 गेले किती राहिले, 4. इथं झाले 8. 10 मधून 8 गेले राहिले 2, इथं झाले 6. 8 मधून 6 गेले तर राहिले 2 आणि 28 जशाच तसं 28,224 हे म्हणजे शेतकऱ्याला किती रुपये मिळाले, 28,224 रुपये मिळालेले आहेत. तर हे त्याचं उत्तर आहे 28,224. त्याच्या पुढे पाहता 10वा प्रश्न आहे, 20%चे 20% म्हणजे किती. आता हे कसं सोडायचं माहिती आहे का, सोपं आहे एकदम. 20%चे 20% असं आपल्याला दिलेलं आहे. मग आता 20% म्हणजे काय, तर 20/100 गुणिले परत या 20% म्हणजे किती, 20/100. आता हे जर आपण सोडवलं तर हा 0 टटला, हा 0 टटला. 2 दोन्ही 4, 4/100. मग छेदस्थानी जर 100 असतील
तर काय करायचं, अशा स्वरूपाचं म्हणजे हा एक व्यवहारी अपूर्णांक आहे. याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी छेदस्थानी एकवेळ जेवढे शून्य असतील ना तेवढे घरं एकत्र स्थानाकडून सोडून दशांश चिन्ह द्यायचं असतं. मग अंशस्थानच्या संख्येमध्ये एकच स्थानी एकच घर आहे ते आहे 4. पण इथं एकवेळ 2 शून्य आहेत म्हणजे 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. ते उत्तर येणार आहे 0.04. किती नंबरचा ऑप्शन आहे? 0.0. किती नंबरचा ऑप्शन आहे पहा बरं. तर या ठिकाणी पहा 0.04 हे ब मध्ये येते पहा. आता तुम्ही म्हणाल इथं तर 0.040 दिले, तर एक लक्षात ठेवा, दशांश अपूर्णांकामध्ये इथं उजव्या बाजूला कितीही शून्य दिले किंवा दिलेले शून्य काढून टाकले तरी त्याची किंमत बदलत नाही. 0.04 म्हटलं काय आणि 0.040 म्हटलं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर ब हे त्याचं उत्तर आहे. 0.040 हे त्याचं उत्तर आहे. जर तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता चाचणीची घ्यायचे असतील तर पोलीस भरतीसाठी खास 8806068018 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून करा. फक्त 450 रुपये ही दोन्ही. तसंच पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ उपलब्ध आहे, तो आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे आपले करा. थांबूयात. बा